नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपला बोर्डाचा पेपर आहे मित्रांनो इंग्लिशचा आणि सकाळचे 3:50 झालेले आहेत. तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या या आजच्या चर्चेमध्ये. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण आज ही एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका बघणार आहोत. आपला पेपर आहे मित्रांनो हा आणि त्यामुळे ही एक रिव्हिजन आहे. अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका येईल. एक शेवटचा आपला धावता आढावा या ठिकाणी आपण आज घेऊयात. एकदम इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे आपल्यासाठी लँग्वेज स्टडीचा. या पहिल्या प्रश्नामध्ये आज तुम्हाला पैकीच्या पैकी मात्र मार्क मिळवायचे आहेत. या पहिल्या प्रश्नात तुम्हाला आज आउट ऑफ मार्क मिळवायचे आहेत. 10 पैकी 10 मिळवायचे आहेत आणि ते मिळणारच. हे कसे मिळणार हे मी तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. मित्रांनो, याच्यामध्ये प्रश्न पहिल्यातला ए जो ॲक्टिव्हिटी आहे, याच्यामध्ये तुम्हाला एकूण 6 प्रश्न आहेत. 6 पैकी फक्त 4 सोडवायचे आहेत. त्यातला हा पहिला प्रश्न काय आहे, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय युजिंग करेक्ट लेटर. आता हे जे काही वर्ड तुम्हाला 4 दिलेले आहेत, याच्यामध्ये करेक्ट लेटर तुम्हाला टाकायचं आहे. जसं DAN इथं सी टाकला की डान्स होईल आणि तुमच्या खात्यात अर्धा मार्क जमा होईल. तसं GROUP ओ टाकला की अर्धा मार्क तुम्हाला मिळून जाईल. COUNT ओ टाकला की इथं अर्धा मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. आणि STAR टाकला तर स्टार्ट होतं आणि इथं अर्धा मार्क मिळून जाईल. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला 2 पैकी 2 मार्क देणारा आहे. कुठलेही प्रश्न आले तरी घाबरायचं नाही. तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं ॲक्चुअली माहिती असतात. शांत डोक्याने विचार करून पुन्हा-पुन्हा चेक करायचं मित्रांनो, कारण इथं तुमचे मार्क गेले नाही पाहिजेत. याच पद्धतीने पुढचा जर तुम्ही प्रश्न बघितला, सेकंड नंबरचा, पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता हे जे काही वर्ड आपल्याला दिसतात, यांना अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला लिहायचंय. जसं की हार्ड वर्क, गोल, सक्सेस, एम. आता याच्यामध्ये हार्ड वर्कची सुरुवात एच पासून झाली, गोलची सुरुवात जी पासून झाली, सक्सेसची सुरुवात एस पासून झाली, एमची सुरुवात ए पासून झाली. एबीसीडी अल्फाबेटमध्ये जर तुम्ही विचार केला, तर अल्फाबेटमध्ये पहिला ए येतो, म्हणून तुमचा एम जो आहे, हा शब्द तुमचा पहिला येणार आहे. त्याच्यानंतर ABCDEFG येतो, म्हणून तुमचा गोल जो आहे, हा शब्द नंतर असणार आहे. त्याच्यानंतर ABCDEFGH, जी नंतर एच येतो, म्हणून नंतर हार्ड वर्क जो आहे, तो शब्द या ठिकाणी असणार आहे आणि शेवटीचा जो शब्द आहे, तो आपल्याला सक्सेस, SUCCESS. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथं 1 मार्क आरामात मिळू शकतायत. दुसरा जो प्रश्न आहे याच्यातला, तो थोडासा आपल्याला डोकं लावायचा आहे. कारण दुसऱ्यामध्ये सगळ्यांची सुरुवात येस पासून झाली मित्रांनो. असाच असतो हा शब्द. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांना मी पहिलं लिहू का? नाही. तर येस नंतर कोण आलंय? इथं आलाय एम, इथं आलाय येस नंतर आय, इथे आलाय येस नंतर टी आणि इथं आलाय पी. आता मला सांगा ABCD मध्ये पहिला कोण येतो? बघा ABCDEFGH आय अगोदर येणार आहे. म्हणून सिंपल 1 नंबरला येईल. नंतर आय नंतर काय येईल बघा, तुम्ही मोजा ABCDEFGHI, JKLM, यम येईल. नंतर LMNOP येईल आणि पी नंतर तुम्हाला लास्टला टी येईल. म्हणजे अशा प्रकारे पहिला जो शब्द आहे तुमचा, तो असणार आहे सिंपल. सिंपल नंतर आपल्याकडे असणार आहे स्मार्ट, स्मार्ट. स्मार्ट नंतर आपल्याकडे असणार आहे स्पेसिफिक. ओके. स्पेसिफिक, स्पेसिफिक आणि स्पेसिफिक नंतर आपल्याकडे शब्द असणार आहे शेवटचा स्ट्रेंज. ओके. तर मित्रांनो, अशा पद्धतीने इथे पण तुम्हाला 1 मार्क मिळेल. 1 आणि 1 2 मार्क मित्रांनो हे हातातले आहेत. म्हणजे पहिल्या प्रश्नात तुम्हाला 2 मिळाले, दुसऱ्या प्रश्नात 2 मिळाले, 4 झाले. आता अजून 4 बाकी आहे. आता इथे तुम्हाला हा जो तिसरा प्रश्न दिसतोय, या तिसऱ्या प्रश्नामध्ये जरा थोडीशी गडबड होते मुलांची. पण काळजी करू नका, मी एकदम सोप्या भाषेत सांगतो. मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नामध्ये शक्यतो तुम्हाला इथं वाक्य जे दिलेलं असतं, ते कुणाच्यातरी तोंडून बोललेलं आहे. जसं की रॉबर्ट सेड, रॉबर्ट सेड असं म्हणेल किंवा असं कोणीतरी आस्क असेल, कोणीतरी टोल्ड असेल. तर रॉबर्ट सेड म्हटलंय ना, तर रॉबर्ट म्हणालेलं आहे काहीतरी वाक्य. काय म्हणालाय? आय डोंट नो हे म्हटलंय. तर आता मी हे लिहिताना मी काय लिहितो? पहिलं रॉबर्ट सेड लिहितो. रॉबर्टचा आर हा कॅपिटल लिहा. कधी सुद्धा लक्षात घ्या. रॉबर्टचा आर कॅपिटल लिहिला, नंतर सेड लिहिलं आणि तो काय म्हणालेला आहे, एक कॉमा द्या आणि रॉबर्ट काय म्हणालाय, याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहा. काय म्हणालाय? आय डोंट नो. मग आय डोंट नो तो म्हणालेला आहे आणि डोंट नो हे वाक्य झालं. फुल स्टॉप द्या आणि या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा. कधी-कधी इथं प्रश्न सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. आता हे बघा, आय आस्क, बरं का, लक्षात घ्या. आय आस्क या ठिकाणी मी म्हटलं. काय विचारलं बाबा? डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु? तू तुझ्या गुरुला काही गुरुदक्षिणा दिली का? आता हा एक प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो. मग प्रश्न विचारला गेलाय, आता हे वाक्य लिहिताना तुम्ही काय लिहिणार? सगळ्यात पहिली गोष्ट आय आस्क. आय आस्क मधला आय जो आहे तो कॅपिटल.
नंतर कॉमा द्या. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये हा प्रश्न काय बाबा डिड यू, डिड यूचा डी कॅपिटल पाहिजे मित्रांनो. डिड यूचा डी इथं या ठिकाणी आपल्याला कॅपिटल पाहिजे. डिड यू, डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, टू युअर गुरु. ओके, असं पूर्ण वाक्य लिहिलं, एक प्रश्नचिन्ह दिला आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये त्याला लिहिलं. अशा पद्धतीनं मित्रांनो इथे पण तुम्हाला 1 मार्क मिळू शकतात. 1 आणि 1 2 मार्क इथे आहेत. म्हणजे पहिल्या 3 प्रश्नात आपल्याला या ठिकाणी मिळाले 3 मार्क, ते 6 मार्क मिळाले. आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूयात. पुढचा जो प्रश्न आहे चौथा. हा चौथा प्रश्न सुद्धा खूप सोपा असतो. याच्यामध्ये मला काय करायचं आहे, की मेक 4 वर्ड, 4 तुम्हाला शब्द तयार करायचे आहेत. मिनिमम ऑफ 3 लेटर ईच, म्हणजे प्रत्येक शब्द जो आहे तो तुमचा कमीत कमी 3 लेटर पासून बनलेला पाहिजे. 3 शब्दांपासून, 3 अक्षरांपासून, म्हणजे या शब्दातील 3 अक्षरांपासून बनलेला पाहिजे. 3 अक्षरी शब्द पाहिजे. युजिंग द लेटर इन द वर्ड. आता ह्या वर्डमध्ये जे काही लेटर्स आहेत त्यांचा वापर करायचा आहे. म्हणजे बटरफ्लाय. आता बटरफ्लायमध्ये या ठिकाणी बटर एक शब्द होतो किंवा फ्लाय सुद्धा एक शब्द होईल. बटर एक शब्द होईल. त्याचबरोबर बी-यू-टी बट हा सुद्धा शब्द या ठिकाणी तुमच्याकडं तयार होऊ शकतो. बट हा शब्द तयार होऊ शकतो किंवा टी-आर-ई, किंवा या ठिकाणी तुम्ही बघा फ्लाय सुद्धा शब्द तयार झाला, बट तयार झाला. बटर मी म्हटलं तुम्हाला मगाशी. बटर शब्द तयार होऊ शकतो. बी-यू-वाय बाय शब्द तयार होऊ शकतो. त्याचबरोबर टी-आर-यू-ई ट्रू शब्द तयार होऊ शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो बरेचसे शब्द या ठिकाणी तयार होतात. त्यापैकी कुठलेही 4 शब्द या ठिकाणी तुम्हाला लिहायचे. तर 4 शब्द लिहिले की तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळून जाईल साधारणतः 2 मार्क. ठीक आहे. प्रत्येक बरोबर शब्दाला अर्धा मार्क. चला आता आपण पुढे जाऊयात. हं. पुढे बघा पुढचे काही शब्द जे आहेत ए-टी-आर-ई आहे, ई-आर नाही आहे. हां, ठीक आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा 5वा. याच्यामध्ये काय दिलंय? राइट द रिलेटेड वर्ड ॲज शो इन द एक्झाम्पल. आता वॉक कसं चालायचंय? तर केअरफुली चालायचंय. काळजीपूर्वक चाला. वॉक स्लो येईल. स्लो हळू चाला किंवा वॉक फास्ट जोरात चाला. वॉक केअरफुली. या ठिकाणी केअरफुली तर ऑलरेडी आलेलं आहे. वॉक स्लोली झालं, फास्ट झालं. त्याचबरोबर वॉक वर्क वॉक आपण या ठिकाणी म्हणू क्युरसली, क्युरसली. हं. अशा पद्धतीने तुम्हाला वॉकशी रिलेटेड इथे शब्द लिहायचे आहेत. वॉक व्यतिरिक्त दुसरा कुठलाही एखादा शब्द येऊ शकतो. तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी शब्द लिहिता येईल आणि प्रत्येक बरोबर शब्दाला तुम्हाला इथे अर्धा मार्क असणार आहे. पुढचा प्रश्न जर बघितला 6वा हा सुद्धा खूप सोपा आहे. याच्यामध्ये मला काय करायचंय कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह. मित्रांनो तुम्हाला आता ॲडजेक्टिव्हचीच वर्ड चेन बनवायची आहे. म्हणजे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. म्हणजे म्हणजे या ठिकाणी बघा नामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द. म्हणजे उदाहरणार्थ आता मी म्हटलं, राम इज स्ट्राँग बॉय. स्ट्राँग बॉय. बघा स्ट्राँग. आता हा स्ट्राँग शब्द कोणाविषयी माहिती देतो? तर रामविषयी. म्हणून स्ट्राँग जो आहे ना, तो एक ॲडजेक्टिव्ह झाला. मग आता इथे तुम्हाला अशीच ॲडजेक्टिव्हची चेन तयार करायची आहे मित्रांनो. बऱ्याचदा नाऊन आणि व्हर्बची चेन येते, पण इथे ॲडजेक्टिव्हची आहे. ॲडजेक्टिव्ह आला तर ॲडजेक्टिव्हचीच. आता स्ट्राँग झालं. स्ट्राँग नंतर जी पासून तयार होणारा एखादा ॲडजेक्टिव्ह आपण गुड म्हणू शकतो, की बाबा ही इज गुड बॉय. नंतर डी पासून डेंजरस, ही इज अ व्हेरी डेंजरस पर्सन. डेंजरस पर्सन. आणि नंतर येस पासून आपण म्हणतो सॉफ्ट. सॉफ्ट येऊ शकतो. द कॉटन इज व्हेरी सॉफ्ट. मग कॉटन येतं तो सॉफ्ट आहे. नंतर टी पासून तुम्ही लिहू शकता टॉल. ओके, टॉल. तर किंवा टेंटेटिव्ह असेल. टॉल हा शब्द येऊ शकतो. म्हणजे हे जे आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे. तर ॲडजेक्टिव्ह म्हटलं की मित्रांनो ॲडजेक्टिव्हचीच चेन तुम्हाला वापरायची आहे. जर ॲडजेक्टिव्हच्या मध्ये नाऊन टाकला, मध्येच तुम्ही वर्ब टाकला, तर तुमचं उत्तर चुकू शकतं. तुम्हाला मार्क मिळणार नाही. ही काळजी जरा तुम्हाला घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. पुढचं आता या ठिकाणी बघा पहिल्यातल्या ए मध्ये हे 6 प्रश्न बघितले आणि हे 6 पैकी तुम्हाला फक्त 4च सोडवायचे. 6 पैकी 6 सोडवण्याच्या भानगडीत नका पडू. पहिले 4च सोडवा. मग नंतर पूर्ण पेपर कव्हर करा. नंतर मग वाटले तर पुढचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. ओके. अं, पुढचा बघा. हा जो बी आहे. अटेम्प्ट एनीवन. आता इथे तुम्हाला बी मध्ये कसं असतं माहिती आहे का? 2 प्रश्न दिले जातात. हा बघा हा एक आणि हा दुसरा. आता पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे 2 प्रश्न दिले जातात. या 2 पैकी तुम्हाला एकच प्रश्न सोडवायचा आहे. जसं की मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग फ्रेज. टू टेक केअर ऑफ. टू टेक केअर ऑफ म्हणजे ची काळजी घेणे. त्या टू टेक केअर ऑफचा तुम्हाला वापर करून एक वाक्य तयार करायचं आहे. म्हणजे तुम्ही ते वाक्य तयार करू शकता की इट इज अवर ड्युटी टू टेक केअर ऑफ अवर पॅरेंट. ओके. नाहीतर तुम्ही लिहू शकता इट इज अवर ड्युटी टू टेक केअर ऑफ अवर पॅरेंट. टू टेक केअर ऑफ अवर पॅरेंट. ओके.
टू टेक केअर ऑफला लाईन मारा. अशा प्रकारे मित्रांनो एक वाक्य तयार करू शकताय. किंवा मित्रांनो तुम्हाला एक तर हा प्रश्न सोडवा किंवा दुसरा ऑप्शन आहे ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मीनिंगफुली. म्हणजे आय डोंट नो जो हा एक या ठिकाणी वाक्य बघा. आय डोंट नो, डोंट नो हे वाक्य आहे. आय डोंट नो अबाउट दॅट. आता बघा डोंट नो वाक्य आहे. तर याला जोडून तुम्हाला दुसरं एक वाक्य तयार लिहायचंय, की जेणेकरून एक नवीन वाक्य जे तयार होणार असेल मोठं, ते तुमचं वाक्य जे आहे ते मीनिंगफुल असणार आहे. जसं की आय डोंट नो वेदर आय डोंट नो वेदर एक मिनिट जरा स्पेलिंग चुकली. व्यवस्थित लिहितो. अक्षर थोडंसं समजून घ्या. आय डोंट नो वेदर आय डोंट नो वेदर आय एम राइट ऑर रॉंग. ओके. आय एम राइट ऑर रॉंग ऑर रॉंग. तर इथे अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य तयार करता येऊ शकतात. दोघांपैकी या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य या ठिकाणी तयार करायचं आहे. ओके. WRONG. ठीक आहे. स्पेलिंग बघा नीट समजून घ्या. लिहिता येत नाही इथं व्यवस्थित. जरा पेन खराब झालाय आपला. ओके. WRONG. राइट ऑर रॉंग. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही दोघांपैकी फक्त एकच लिहायचंय. यानंतर दुसरा प्रश्न हा अतिशय सोपा असतो. दुसऱ्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर इथे तुम्हाला ॲड अ परफेक्स किंवा सफिक्स द्यायचं. म्हणजे तुम्हाला परफेक्स किंवा सफिक्स लिहायचा आहे. आणि ते लिहून तुम्ही नवीन शब्द तयार करायचा. एबलला तुम्ही अन लावला तर अनेबल शब्द तयार होईल. अनएबल मित्रांनो अर्धा मार्क मिळाला. चार्ज, चार्जच्या अगोदर डिस लावला तर डिस्चार्ज हा एक सुंदर शब्द तयार झाला. डिस्चार्ज झालं. किंवा तुम्ही लिहू शकताय की बाबा अ, किंवा बरं का हा एक प्रश्न सोडवा किंवा तुम्ही हे जे 2 शब्द दिलेले आहेत दोघांपैकी एकाचा वापर करून एक वाक्य तयार करा पूर्ण. जसं की आय एम एबल टू गो देअर. मी तिथं जाऊ शकतो. अशा किंवा आय एम एबल टू किंवा ही इज एबल टू स्टडी किंवा तो अभ्यास करू शकतो. ही इज एबल टू गो देअर. अशा प्रकारे साधी वाक्य तुम्ही तयार करू शकता. चार्जचा वापर करून तुम्ही लिहू शकता, की बाबा यू विल गेट द डिलिव्हरी फ्री ऑफ चार्ज. प्लीज चार्ज युअर मोबाईल. अशा पद्धतीने वाक्य तुम्हाला तयार करता आली पाहिजे. एकदम सोपा प्रश्न आहे. तर हा झाला पहिला प्रश्न. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बघूयात. दुसरा प्रश्न जो अतिशय महत्त्वाचा आहे आणि या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं असतात 2 पॅसेज दिले असतात मित्रांनो. त्या 2 पॅसेज आपल्याला सोडवायचे आहेत. क्वेशन नंबर 2 मध्ये ए मध्ये एक पॅसेज असतो आणि बी मध्ये एक पॅसेज असतो. ए मध्ये जो पॅसेज असतो त्याच्यामध्ये 5 ॲक्टिव्हिटी असतील. A1, A2, A3, A4, A5 आणि बी मध्ये जो पॅसेज असेल त्याच्यामध्ये पण 5 ॲक्टिव्हिटी B1, B2, B3, B4 आणि B5 ओके. अशा ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. तर आता याच्यामध्ये बघा क्वेशन नंबर 2A आपण बघूयात. हा एक पॅसेज आहे. त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू. बघा, इथं पहिला प्रश्न हा नेहमी जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो एकतर कंप्लीट द सेंटेन्स येईल किंवा ट्रू ऑर फॉल्स येईल किंवा तुम्हाला रिकाम्या जागा भरा येईल किंवा एका वाक्यात उत्तर लिहा. अतिशय सोपे प्रश्न असतात मित्रांनो. जसं की इथे दिलंय द सेट वॉज हॉलिडेइंग इन. बघा द सेट वॉज हॉलिडेइंग इन. सेट बाबा कुठं हॉलिडेला गेला होता? तर इथे तुम्हाला बघा उत्तर मिळेल. द सेट वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. तो कुठे गेला होता बाबा? काश्मीरला गेला होता फिरायला. तर इथं तुम्ही काश्मीर लिहू शकता. काश्मीर. झाला. पुढे काय बाबा? द बेगर वॉज सिटिंग ऑन द. बेगर कुठं बसला होता बाबा? द बेगर वॉज सिटिंग ऑन द पॅव्हमेंट. तर इथं पॅव्हमेंट हे उत्तर तुमचं येईल. तर पॅव्हमेंट इथं लिहू शकता तुम्ही. पॅव्हमेंट. ओके. व्यवस्थित लिहायचंय. त्याच्यानंतर दीपचंद वॉज कटिंग. दीपचंद काय कटिंग करत होता? दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर. मग इथे लिहू शकता तुम्ही बाबा कटिंग द हेअर ऑफ ॲन एल्डरली जेंटलमॅन. तर इथे लिहा तुम्ही कटिंग द हेअर ऑफ ॲन एल्डरली जेंटलमॅन. झालं, विषय संपला. त्याच्यानंतर द न्यूज स्प्रेड थ्रो. न्यूज कशाच्या अनुषंगाने बाबा स्प्रेड थ्रो? कुठं या ठिकाणी न्यूज पूर्णपणे स्प्रेड स्प्रेड झाली? तर ते जरा थोडंसं या ठिकाणी बघा. बघा, द न्यूज स्प्रेड थ्रो द बाजार. तर द बाजार या ठिकाणी उत्तर येईल तुमच्याकडे द बाजार. तर मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकता. एकदम सोपा आहे. इथे तुम्हाला 2 मार्क आरामात मिळू शकताय. पुढचा प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी आहे, की द न्यूज स्प्रेड टू. कोणाकोणापर्यंत ती न्यूज गेलेली आहे? तर न्यूज कोणाकोणापर्यंत गेली ते तुम्हाला लिहायचं, की बाबा ही न्यूज कुठल्या-कुठल्या व्यक्तीपर्यंत ती गेलेली आहे. त्या सगळ्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, ती न्यूज आहे. ती या ठिकाणी बघू शकतो, की बघा, इथे सगळ्यात पहिला मुद्दा आहे, की द Jeepchand who was cutting the hair of elderly gentleman who was started who so sorry who was so startled that his hand shook and nicked his customer's right ear. बापरे! बघा द कस्टमर हेल्प विथ पेन म्हणजे डावा कानच त्याचा उजवा कानच कापून टाकला
आणि तो ओरडायला लागला, पेन अँड डिस्ट्रेस पेन. ओके. आणि पुढे काय झालं, बिकॉज बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस. पुढे बघा, बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस. त्याच्यानंतर पुढे बिकॉज ऑफ द, हे डबल आलेलं आहे. अवेफुल न्यूज ही हॅड जस्ट हिअर. त्याने एक बातमी ऐकली होती. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन. अर्धा जो भाग आहे त्याच्या मानेचा तो अनशेवन होता. त्याला शेव केला नव्हता. त्याला ती जी दाढी आपण म्हणतो ना, ते जे लावलेली होती क्रीम जशी आहे तशी असेल कदाचित. ही स्पेड अक्रॉस द रोड. तो रोडच्या पलीकडे गेला टू द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. तर तिथे एक टेलिफोन होता, तिकडे गेला आणि त्याने ही डायल सेट गोविंदरामाज नंबर. त्याने गोविंदरामाचा नंबर दाबला. द सेट वॉज नॉट होम. तो घरी नव्हता. वेअर वॉज ही देन. तर तो कुठं होता? तर द सेट वॉज हॉलिडेज इन काश्मीर. तर तो काश्मीरमध्ये हॉलिडेला गेला होता. ओ, वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. द एल्डरली जेंटलमॅनला अजिबात विश्वास बसत नव्हता. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप. तो पुन्हा बार्बरच्या शॉपमध्ये गेला अँड टोल्ड दीपचंद. दीपचंदला म्हणाला, द बर्ड हॅज फ्लोन. बर्ड हॅज फ्लोन बाबा, या ठिकाणी पक्षी उडून गेला. सेठ गोविंदरामा हॅज लेफ्ट टाउन. डेफिनेटली इट मीन कॉलॅप्स. अँड देन डॅश्ड आउट द शॉप मेकिंग अ beeline फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी, द न्यूज स्प्रेड थ्रू बाजार विथ रॅपिडली ऑफ फॉरेस्ट फायर. म्हणजे जशी एखाद्या ठिकाणी आग लागते फॉरेस्टला, त्या पद्धतीनं ही जी काही न्यूज होती ती स्प्रेड होत होती. फ्रॉम द जनरल मर्चंट्स ही ट्रॅव्हल टू द शॉप, सर्क्युलेट अमंग्स द कस्टमर पर्यंत ती जी बातमी आहे ती पोहोचली. आणि पुढे अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन टू बेटल सेलर पर्यंत ही बातमी पोहोचली. द टेलर पर्यंत पोहोचली. द फ्री वेंडर पर्यंत पोहोचली आणि ज्वेलर पर्यंत पोहोचली आणि बेगर पर्यंत पोहोचली. तर या सगळ्यांपैकी तुम्ही कोणाचं तरी नाव लिहू शकताय, की बाबा कोणापर्यंत ही बातमी जी आहे ती पोहोचलेली आहे. तर यांच्यापैकी बाबा बेटल सेलर असेल, द टेलर असेल, द फ्री वेंडर असेल, द ज्वेलर असेल, द बेगर असेल. तर ही 5 नावं आहेत. 5 पैकी तुम्ही कुठली 4 या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. पुढचा बघा, मॅच द कॉलम. आता तिसरा जो प्रश्न आहे, हा तिसरा प्रश्न तुमचा नेहमी व्होकॅब्युलरीवरती असतो आणि यावेळेस पण व्होकॅब्युलरीवरती येणार आहे. इथं तुम्हाला समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा किंवा डिस्क्रायबिंग वर्ड लिहा, असं येऊ शकतं. आता बी लाईनचा अर्थ या ठिकाणी काय आहे मित्रांनो बघा. बी लाईन म्हणजे काय? बी डायरेक्ट रूट आपण त्याला म्हणतो. बी लाईन एका लाईनमध्ये म्हणजे तो डायरेक्ट रूट झाला. पेव्हमेंट म्हणजे काय? तो भिकारी कुठं बसला होता? पेव्हमेंटमध्ये बसला होता. पेव्हमेंट म्हणजे काय? द रोड फॉर द पीपल टू वॉक. लोकांना जो चालण्याचा जो रस्ता असतो ना, तिथं. आता निक म्हणजे काय बाबा या ठिकाणी? निकचा अर्थ जो आहे, तो आपल्याकडे होतो. निकचा अर्थ कट स्लाइटली आपण त्याला म्हणू शकतो. आणि डिस्ट्रेस म्हणजे काय? द स्टेट ऑफ बीइंग अपसेट. खूप अपसेट आहे, खूप मोठं दुःख आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहायचं आहे. आता इथं एक काळजी घ्यायची मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर लिहिताना, किंवा इथे तुम्हाला हे अशा प्रकारे मॅच नाही करायचं. तर उत्तर लिहिताना बाबा पहिला पॉइंट लिहायचा आणि बाबा बी लाईन असं तुम्ही या ठिकाणी लिहिलं. बी लाईन आणि मग त्याचा अर्थ काय लिहिणार बाबा? द डायरेक्ट रूट. मग त्याचा अर्थ लिहायचा बाबा काय बाबा त्याचं उत्तर बी. द डायरेक्ट रूट असं या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ओके. त्याच्यानंतर मग दुसरा मुद्दा काय बाबा? पेव्हमेंट आणि मग त्याचं उत्तर. अशा पद्धतीने इथं आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. याच्यातला जो डी आहे तो बघा, सॉरी A4 चौथा जो प्रश्न आहे, त्याच्यामध्ये डू ॲज डायरेक्टर आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतात, याच्यामध्ये आपल्याला ग्रामरचा भाग आहे, व्याकरण आहे. तर त्याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे, रिराइट द सेंटेन्स युजिंग पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट परफेक्ट टेन्सचं रचनासूत्र काय असतं? येस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ असतं. आता याच्यामध्ये येस कोण आहे बाबा? द बर्ड जो आहे तो तुमचा येस आहे. हे हेल्पिंग वर्ब आहे आणि फ्लो काय आहे बाबा? तुमचा फ्लोन काय आहे बाबा? या ठिकाणी तुमचं V3 ऑलरेडी हे आहे. तर पहिला मी येस लिहिणार. येस काय बाबा? द बर्ड्स. ठीक आहे, बर्ड्स. बर्ड्स द बर्ड आहे, फक्त बर्ड्स नाहीये, द बर्ड आहे. आणि द बर्ड नंतर मला काय लिहायचं बाबा? हॅड. येस लिहिला की नंतर मला हॅड लिहायचंय. द बर्ड हॅड. आणि V3 म्हणजे इथं फ्लोनचं तिसरं रूप आपल्याकडे फ्लोनच आहे. ऑलरेडी तिसरं रूप आहे. फ्लायचं तिसरं रूप फ्लन. संपला. द बर्ड हॅड फ्लॉन. म्हणजे फक्त तुम्हाला इथं काय करायचंय? हॅज काढायचं. आता हे वाक्य जर तुम्ही जसं बघायला गेलं, तर ते तुमचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. मग त्याच्यातला हॅज काढून फक्त हॅड टाकला की तुमचं पास्ट परफेक्ट टेन्स होतं. तर इथे 1 मार्क मिळेल. ही डायल्ड सेट ही डायल्ड म्हणजे त्यांनी कॉल केला. सेट गोविंद रामाज नंबर. आता याला मला काय करायचं? एक प्रॉपर व्हर्बल क्वेशन तयार करायचा आहे. तर प्रॉपर व्हर्बल क्वेशन तयार करताना सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, की सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात झाली पाहिजे.
या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद पदच नाहीये मित्रांनो. मग सहाय्यकारी क्रियापद नसेल ना मित्रांनो, तर तुमची डू, डीड किंवा डज पासून सुरुवात करायची. डू, डीड किंवा डज पासून सुरुवात करायची. वर्तमान काळ असेल तर डू किंवा डजचा वापर करायचा आणि भूतकाळ असेल तर डीडचा. आता ह्या वाक्यामध्ये जर बघितलं तर डायल्ड आहे. म्हणजे भूतकाळ आहे. म्हणजे डीड पासून तुमची सुरुवात होणार. डीड आणि नंतर डीड नंतर मग काय करायचं? डीड ही लिहायचं. डीड ही लिहिलं आणि डायलचं डायल लिहायचं. DIAL. आता डायल लिहिताना ह्या डायलचं तुम्हाला तिसरं रूप नाही लिहायचं, याचं मूळ रूप लिहायचं. कारण डीड लिहिल्यानंतर तुम्हाला मूळ रूप लिहायचं आहे आणि बाकी पुढचं वाक्य जे आहे जसंच्या तसं आणि मग प्रश्नचिन्ह. ॲक्चुअली बघायला गेलं ना, इथं डीड एकाच ठिकाणी आहे. म्हणजे दुसरा माझा ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. म्हणजे मला पुढे सोडवायची पण गरज नाहीये. डीड लक्षात आला, की मला संपला विषय. दुसरा ऑप्शन माझा करेक्ट आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो. तर एकदम सोपा प्रश्न आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. 5वा जो प्रश्न आहे, याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. या पर्सनल रिस्पॉन्समध्ये बघा, लक्षात घ्या, स्वतःचं मत खूप महत्त्वाचं आहे. जसं की इथं दिलंय, डू यू थिंक दॅट र्युमर स्प्रेड फास्टर दॅन फायर? तुम्हाला काय वाटतंय, की र्युमर ज्या आहेत, त्या एका आगीपेक्षा जास्त फास्ट चालतात? येस, आय थिंक दॅट र्युमर स्प्रेड. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला एक आयडिया देतो मित्रांनो. हा जर प्रश्न आला ना, डू यू थिंक दॅट र्युमर स्प्रेड फास्टर दॅन फायर? जर तुम्हाला या ठिकाणी काहीच येत नसेल, तर एक काम करायचं. डू यू थिंकच्या ऐवजी येस, आय थिंक दॅट rumor स्प्रेड फास्टर दॅन फायर, हे एक वाक्य तयार झालं. आणि नंतर सपोर्ट युअर आन्सर इन 2 to 3 लाईन्स. 2 ते 3 वाक्यामध्ये तुमचं उत्तर या ठिकाणी लिहायचं. म्हणजे इथे एक वाक्य जरी तुम्ही लिहिलं, येस आय थिंक दॅट rumor स्प्रेड फास्टर दॅन फायर. बाबा रुमर जो आहे तो आगीपेक्षा वेगाने पसरतो, हे मला योग्य वाटते. एवढं लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क तरी साधारणतः मिळून जाईल. 0 पेक्षा 1 मार्क हा नेहमी मित्रांनो बरा असतो. त्यामुळे इथे 1 मार्क आपल्याला मिळालेच पाहिजे. 1 मार्क आपल्या हातातले आहेत. पुढचा प्रश्न बघा. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू ॲक्टिव्हिटीज. इथे पण मित्रांनो आपल्याला काय करायचंय, हा जर पॅसेज जरा तुम्ही नीट वाचा, समजून घ्या. मी यातल्या वाटलंच तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे देतो. इथे तुम्हाला काय करायचंय, फक्त या ठिकाणी बघा. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ऑप्शन दिलेत. करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला घ्यायचंय. जसं आफ्टर हर व्हिक्टोरी इन द मणिपूर स्टेट, मेरी कॉम करियर स्टार्ट इन. मेरी कॉमचं करियर कधी चालू झालं? तर या ठिकाणी लक्षात घ्या. शी हॅड ॲन ईगर इंटरेस्टेड in athletics since childhood and the success of Dinko Singh, a fellow Manipuri returned from the 1998 Bangkok Asian Game with a gold medal. त्याचबरोबर recollects had inspired many youngsters in Manipur to try boxing and she too thought of giving it a try. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय लिहा. इथे बघा, इथे दिलंय मेरी कॉम करियर स्टार्ट इन 2000. तर इथं 2000 माझं उत्तर बरोबर आहे. तिचं करियर कधी चालू झालं? तर इथं 2000 मध्ये करियर चालू झालं, हे उत्तर आहे. त्याच्यानंतर मेरी कॉम मेड हर इंटरनॅशनल डेब्यूट इन. इंटरनॅशनल डेब्यूट तिने कधी केलं? तर या ठिकाणी बघा, इथं लिहू शकता इंटरनॅशनल डेब्यूट म्हटलं मित्रांनो, ते लक्षात घ्या. पुढे बघा, आफ्टर हर व्हिक्टोरी इन द मणिपूर स्टेट वुमेन बॉक्सिंग चॅम्पियनशिप अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगाल in 2001, she started competing at international level. She was only 18 years, 18 वर्षाचीच होती. When she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States. तर युनायटेड स्टेटमध्ये जी चॅम्पियनशिप झाली, तिथं तिचं डेब्यूट झालं होतं पहिलं. म्हणजे इथं मला युनायटेड स्टेट जे आहे ना, ते माझ्याकडे उत्तर आहे. युनायटेड किंगडम वगैरे नाहीये, तर युनायटेड स्टेट आहे. मेरी कॉम हॅड अन ईगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सायन्स. बघा, इथं दिलेलं आहे. पहिलंच कुठेतरी या ठिकाणी आहे. मेरी कॉम ईगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सायन्स, ॲथलेटिक्स सिन्स आहे. सॉरी, सायन्स नाही, सिन्स आहे. ॲथलेटिक्स सिन्स चाइल्डहूड. चाइल्डहूड इथं आहे का बाबा कुठं? तर चाइल्डहूड हे वाक्य बरोबर आहे. पुढे बघा, इन डॉट डॉट ही स्टार्टेड कॉम्पिटिटिंग इंटरनॅशनल लेव्हल. इंटरनॅशनल लेव्हलच्या स्पर्धेची तयारी तिने कधीपासून सुरू केली? बघा, इथं दिलेलं आहे 2001. शी स्टार्टेड 2001 पासून. तर 2001 हे उत्तर आपलं बरोबर आहे. तर इथं मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर शोधावं लागणार आहे. एकदम सिंपल आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय? इथं दुसरा जो प्रश्न आहे, बऱ्याचदा अशाच प्रकारचा प्रश्न येतो, की अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर देअर सिक्वेन्स. त्या सिक्वेन्सने तुम्हाला लावायचं आहे. तर या ठिकाणी बघा, पहिली गोष्ट, मेरी कॉम मेड हर इंटरनॅशनल डेब्यूट व्हेन शी वॉज 18 इयर्स. ती 18 वर्षाची होती. आता तुम्हाला मी एक आयडिया सांगतो मित्रांनो. जर तुम्हाला या ठिकाणी असा प्रश्न आला, की बाबा तुम्हाला या ठिकाणी ती ऑर्डर आहे, त्या ऑर्डरने लिहा. तर काय करायचं माहिती का? तुम्ही या ठिकाणी पहिला मुद्दा इथं काय दिलंय बाबा, शोधा मित्रांनो बघा.
मेरी कोम मेड हर इंटरनॅशनल डेब्यूट 18 वर्षाची होती तेव्हा तिने डेब्यूट केलं. तर बघा शी वॉज डेब्यूट 18 इयर ओल्ड बघा हा एक मुद्दा आला इथं. दुसरं काय बाबा या ठिकाणी ते क्लिअर करून घ्या. डिंको सिंग ओन गोल्ड मेडल इन 1998. डिंको सिंग बघा या ठिकाणी 1998 मध्ये डिंको सिंग बघा डिंको सिंग यांनी फेलो मणिपुरी रिटर्न फ्रॉम 1998 मध्ये त्यांना ते मिळालं. ओके. एशियन गेममध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालं. हे आहे एक वाक्य. म्हणजे पहिलं हे येईल आणि नंतर हे येईल. पण त्याच्यामध्ये पण इतर वाक्य आहेत. ती बघा काय? मेरी कॉम स्टार्टेड हर करियर आफ्टर विनिंग मणिपूर स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप. म्हणजे तिने जे स्टार्ट केलं तिचं करियर, ते करियर कधी बाबा मणिपूर स्टेट वुमेन बॉक्सिंगची चॅम्पियनशिप झाल्यानंतर. आता बघा इथं दिलेलं आहे, की बघा मेरी कॉम कोम्स करियर स्टार्टेड इन 2000 आफ्टर द विक्टोरी इन मणिपूर. बघा या ठिकाणी हे सेंटेन्स आहे साधारणतः आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय दिलेलं आहे? मेरी कोम इज लिजेंड फॉर सोर्स. इज लिजेंड फॉर सोर्स. बघा मेरी कोम इज लिजेंड फॉर सोर्स. इथं शेवटी आहे लिजेंड फॉर शुअर शुअर अँड हे झालं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या पहिलं काय दिसतंय मला? पहिला डिंको सिंगचा विषय. नाहीतर डिंको सिंग कुठं दिसतोय का बाबा? हा हे पहिलं वाक्य आहे डिंको सिंग. त्याच्यानंतर मला डिंको सिंगच्या खाली काय दिसतंय, की मणिपूर स्टेटचा तो विषय आहे. तो या ठिकाणी आहे. मणिपूर स्टेटचा विषय म्हणजे हा. हे वाक्य माझं 2 नंबरला येणार आहे. अशा प्रकारे हे शोधलं पाहिजे मित्रांनो, शोधता आलं पाहिजे. त्याच्यानंतर माझ्याकडे काय बाबा त्याच्यानंतर खाली दिसतंय 18 इयर ओल्ड आणि नंतर मग हे तिसरं वाक्य मला मिळालं, की मग बाकी मला माहिती आहे, की हे चौथं वाक्य माझं आहे इथे. तर ही वाक्य जी आहे ती अशी नंबर नाही द्यायचे. असं उत्तर लिहिताना आन्सर म्हणून लिहायचं. सगळ्यात अगोदर इथं बी लिहायचं. डिंको सिंग ओन गोल्ड मेडल इन 1998. त्याच्यानंतर दुसरा आकडा त्याच्यानंतर बाबा सी आकडा टाकून लिहायचं. मेरी कॉम स्टार्टेड वगैरे ते काय असेल ते. पण तुमच्या लक्षात आलं असेल, की हा प्रश्न कशाप्रकारे सोडवायचा आहे. त्याच्यानंतर मॅच द अपोझिट वर्ड. मित्रांनो अपोझिट वर्ड बघा सक्सेस म्हणजे यश मिळवणं. यशच्या अपोझिट तुमचं फेल्युअर होऊ शकतं. सक्सेस जे आहे ते म्हणजे तुमचं यश मिळवणं आणि त्याच्या अपोझिट फेल्युअर होऊ शकतं. विन जिंकणे आणि लॉस म्हणजे हरणे. ओल्ड म्हणजे नवीन आणि त्याच्यानंतर यंग म्हणजे ओल्ड म्हणजे जुना, यंग म्हणजे आपला ओल्ड म्हणजे तुमचा आपण म्हणू शकतो की वृद्ध असेल आणि यंग म्हणजे तरुण असेल. त्याच्यानंतर एबलचे अपोझिट आहे अनेबल. तर इथे मित्रांनो तिसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा चांगले मार्क मिळू शकतात. कारण हा व्होकॅब्युलरीवरती तुमचा प्रश्न आधारित असतो. ओके. त्याच्यानंतर डू ॲज डायरेक्टेडमध्ये बघा बी4 चूज करेक्ट क्वेश्चन टॅग. एकदम सोपं आहे. याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद इज आहे. इज नंतर सी आलाय. मग या ठिकाणी इजंट येईल आणि इजंट शी प्रश्नचिन्ह. कुठे आहे बाबा इजंट सी? ऑप्शन सी. आता शी वॉज 18 इयर्स ओल्ड. इथे 18 इयर्सला अंडरलाईन आहे ती करायची राहिली. आता या ठिकाणी मला काय करायचंय याचं मला डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन तयार करायचं. बघा इथं काय दिलंय? फ्रेम डब्ल्यूएच क्वेश्चन. डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे बघा शी वॉज 18 इयर ओल्ड. मग ती किती वर्षाची आहे? आपण काय म्हणतो ती किती वर्षाची? किती वर्षांची म्हटल्यावरती आपण कसं करतो? किती वर्षांची म्हटल्यावरती हाऊ ने सुरुवात होणार. बरोबर? किती वर्षाची आहे म्हटल्यावरती बाबा हे हाऊने सुरुवात झाली. हाऊने सुरुवात झाल्यानंतर मला नेहमी या ठिकाणी ओल्ड हाऊ आणि नंतरचा हा ओल्ड लिहितो आणि त्याच्यानंतर मला काय करायचं सहाय्यकारी क्रियापद. हाऊ ओल्ड नंतर सहाय्यकारी क्रियापद लिहिलं मी वॉज. हाऊ ओल्ड नंतर सहाय्यक क्रियापद वॉज आणि नंतर हे शी लिहिलं. शी आणि नंतर प्रश्नचिन्ह. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल, की हाऊ ओल्ड वॉज शी हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. आणि पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे पर्सनल रिस्पॉन्स. व्हिच इज युअर फेव्हरेट गेम? व्हाय डू यू लाइक इट? तुमची फेव्हरेट गेम कुठली? माय फेव्हरेट गेम इज क्रिकेट असेल, माय फेव्हरेट गेम इज कॅरम असेल, जे काय असेल तुमची फेव्हरेट गेम ती या ठिकाणी तुम्हाला लिहायची, की बाबा आय लाइक द गेम ऑफ कबड्डी. कबड्डी गेम मला आवडते. इट मेक मी ॲक्टिव्ह अँड एनर्जेटिक. जे काही आहे का त्याचं उत्तर तुम्हाला इथे लिहावं लागणार आहे. तिसरा जो प्रश्न आहे मित्रांनो पोएट्रीचा, हा पण खूप सोपा असतो बघा. याच्यामध्ये मला जी कविता दिली पहिली अ टीनेजर्स प्रेयर आणि हा पहिला प्रश्न जो आहे ना, तो बऱ्याचदा कंप्लीट द फॉलोइंग विथ करेक्ट वर्ड असतो. करेक्ट वर्ड तुम्हाला निवडायचा आहे. बघा एज ग्रुप ऑफ स्पीकर इन द पोएम. आता टीनेजर प्रेयरमध्ये टीनेजर म्हणजे 19 टू 13 टू 19 या एज मधल्या मुलांसाठीच ही कविता आहे. त्यामुळे इथं 19 टू 13 टू 19 येईल. पुढचा मुद्दा बघा आता ही कविता जर वाचली तर याच्यामध्ये तुमच्याकडे येईल द राइट डिसिजन लीड्स टू. आता जो राइट डिसिजन असेल तो कुठे घेऊन जाणार आहे? सक्सेसकडे घेऊन जाणार आहे. राइट डिसिजन सक्सेसकडे घेऊन जाणार आहे. त्याच्यानंतर द पोएट वॉन्ट टू से नो. केव्हा नो म्हणायचंय? अपॉर्च्युनिटी आल्यावरती का टेम्पटेशन आल्यावरती? टेम्पटेशन आल्यावरती नो म्हणायचं. ओके. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम फॉर व्हॉट इज राइट.
जे राईट आहे, जे योग्य आहे ते निवडण्यासाठी मला मदत कर. असं तो पोएट देवाकडून प्रार्थना करतोय. तर इथं पहिल्या प्रश्नात तुम्हाला 2 मार्क आरामात मिळतील. टीनेजर्स प्रे कविता तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे मी काय सांगत बसत नाही डिटेलमध्ये. आता बघा इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश मेंटेन हिज बॉडी. कुठल्या कंडिशनमध्ये तो त्याची बॉडी जी आहे ती मेंटेन ठेवायला या ठिकाणी सांगत आहे देवाकडं. तर याचं उत्तर तुम्ही लिहिताना तुम्हाला एकदम व्यवस्थित लिहायचं की द पोएट विशेस टू मेंटेन हिज बॉडी अँड कीप अँड क्लीन. बॉडी त्याचबरोबर अँड कीप अँड क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. प्रत्येक दररोजच्या दिवसासाठी त्याला त्याची जी बॉडी आहे ती क्लीन ठेवायचा किंवा त्याचं मन जे आहे ते चांगलं ठेवायचा अ, प्रयत्न झाला पाहिजे असं तो देवाकडून आशा व्यक्त करतोय. पुढे बघा राईट द फिगर ऑफ स्पीच. आता याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच कुठला आहे? प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड. आता या ठिकाणी तुम्ही बघा, प्लीज ओपन अप माय आय डिअर लॉर्ड. इथे ॲक्चुअली आपण साधारणतः वाक्य लिहिताना असं लिहितो, की बाबा डिअर लॉर्ड प्लीज ओपन अप माय आयज. म्हणजे इथं तुमचा सुरुवातीचा भाग जो आहे तो नंतर गेलाय आणि नंतरचा भाग तो सुरुवातीला आहे. याला आपण अपोस्ट्रॉफी म्हणतो. अशा प्रकारचा जर का तुमचा फिगर ऑफ स्पीच आला तर याला आपल्याला अपोस्ट्रॉफी म्हणायचं. म्हणजे इथे तुम्हाला 1 मार्क आरामात मिळू शकताय. किंवा बऱ्याचदा या ठिकाणी तुम्हाला काय येतं माहिती आहे का रायमिंग वर्ड तुम्हाला लिहायला येतात. त्याच्यामुळे रायमिंग वर्ड आला तर तो 1 मार्क तुम्हाला मिळू शकतो. आता इथे बघा अप्रिशिएशन ऑफ द पोएम. पोएमचं अप्रिशिएशन लिहिताना 5 मुद्दे आहेत. पहिलं टायटल. भावा टायटल तुला दिलेलंच असतं. इथं टायटल इफ आहे. कवितेचं टायटल इफ दिलंय. इथं तुम्हाला अर्धा मार्क मिळणार. नेम ऑफ पोएट इथं दिलंय. अ, या ठिकाणी दिलेलं आहे तेच लिहायचं. इथं तुम्हाला 1 मार्क कुठल्याही मुलाला आरामात मिळला पाहिजे. आता याची रायमिंग स्कीम मित्रांनो तुम्हाला पाठ केली पाहिजे. जर पाठ नसेल तर ती कशी बनवायची मी तुम्हाला सांगतो बघा. रायमिंग स्कीम जर तुम्ही बघितली पहिल्या स्टांजामध्ये बघा. यूला मी ए म्हटलं. आता हा यू कोणाला रायमिंग आहे? एलाच ह्या पहिल्याच यूला आहे म्हणून याला पण ए. इथं पण यू आहे, याला पण ए. आता टू जो आहे कोणाला राईम आहे? यूला राईम आहे म्हणून याला पण ए. म्हणजे इथं ए, 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 ए तर आलं. त्याचबरोबर आता वेटिंग बघा. वेटिंग राईम आहे का कोणाला नाहीये म्हणून याला मी बी म्हटलं. आता लाईज कोणाला राईम आहे का? वरच्यातल्या कोणालाच नाहीये. लीज कोणालाच राईम नाहीये. त्याच्यामुळे याला आपण सी म्हणू. आता हेटिंग कोणाला राईम आहे? वेटिंगला. मग वेटिंगला म्हटलंय बी. मग याला पण म्हणायचं बी. आणि वाईज कोणाला राईम आहे? लाईजला. मग याला पण काय म्हणायचं बाबा? लाईजला म्हणजे सीला. याला सी म्हणायचं. म्हणजे ए, 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 ए. त्याच्यानंतर काय बाबा पुढे बी-सी, बी-सी. ए, 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 बी-सी, बी-सी. ही झाली रायमिंग स्कीम. ही पहिल्या स्टांजामधली मित्रांनो रायमिंग स्कीम आहे. तर ती पहिल्या स्टांजात ही रायमिंग स्कीम आपल्याला येते. ओके. आणि बाकीचे जे स्टांजा आहेत त्याच्यामध्ये बघा. त्याच्यामध्ये मास्टर जो आहे त्याला मी जर ए म्हटलं, तर मास्टरला एम राईम आहे का? नाहीये. म्हणून त्याला मला बी म्हणावं लागेल. आता डिझास्टरला काय डिझास्टर जो आहे, तो मास्टरला राईम आहे का? आहे. म्हणजे याला ए म्हटलं तर डिझास्टरला पण ए म्हणा. सेम जो आहे तो कोणाला राईम आहे? मास्टरला आहे का नाहीये? एमला आहे. एमला बी म्हटले, मग याला पण बी म्हणा. स्पोकन जो आहे, स्पोकन वरच्यातल्या कोणालाच राईम नाहीये म्हणून याला सी म्हणू. फुल्स वरच्यापैकी कोणालाच राईम नाही म्हणून याला डी म्हणू. आणि ब्रोकन कोणाला राईम आहे? स्पोकनला. स्पोकनला सी म्हटले म्हणून सी म्हणा. आणि टूल्स कोणाला राईम आहे? फुल्सला. जो डी आहे त्याला डी म्हणा. म्हणजे ए-बी, ए-बी, सी-डी, सी-डी. ए-बी, ए-बी, सी-डी, सी-डी. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता, की पहिला जो स्टांजा आहे, त्या पहिल्या स्टांजामध्ये तुमची रायमिंग स्कीम आहे ए, 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 बी-सी, बी-सी आणि बाकी इतर सगळ्या स्टांजांमध्ये तुमची रायमिंग स्कीम आहे ए-बी, ए-बी, सी-डी, सी-डी. अशा पद्धतीनं रायमिंग स्कीमला तुम्हाला 1 मार्क मिळतो. म्हणजे इथे तुम्हाला 1 मार्क मिळेल. हे 1 आणि 1, 2 मार्क हातातलेच आहेत. त्याचबरोबर फिगर ऑफ स्पीच लिहायचा आहे कुठलाही एक. तर मित्रांनो फिगर ऑफ स्पीच कुठलाही एक लिहा. तर त्या कुठलाही एक म्हणजे तुम्ही याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, की बाबा ॲनाफोरा लिहू शकताय, टॉटॉलॉजी लिहू शकताय. या दोघांपैकी एक लिहा. अँटिथिसिस लिहू शकता. या तिघांपैकी कुठलाही एक लिहा. तुम्हाला 1 मार्क मिळेल. म्हणजे या पहिल्या 3-4 प्रश्नांमध्ये 3 मार्क कसेही मिळतात. आणि नंतर सेंट्रल आयडिया जी आहे ती 1-2 लाईनीमध्ये लिहिली तरी 1 जरी मार्क मिळाला तरी 3 आणि 1 भावा तुला 4 मार्क आरामात इथे मिळून जातील. तर सोपा प्रश्न आहे. जरा याच्याकडे नीट थोडंसं व्यवस्थित काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न पाहिला. आता चौथा जो प्रश्न आहे, त्या चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्च्युअल पॅसेज आहे. टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे कसं? नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे. म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज आहे. हा पॅसेज नीट काळजीपूर्वक वाचायचा आहे. कारण बाहेरचा पॅसेज आहे आणि वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहायची आहेत. आणि इथं 5च ॲक्टिव्हिटी असतात. जसा तुमचा टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये जशा तुमच्या ॲक्टिव्हिटी असतात 5, तशाच इथं तुम्हाला 5 ॲक्टिव्हिटी असणार आहे. A1, A2, A3, A4, A5 अशा 5 ॲक्टिव्हिटी. आता बघा इथे पहिला आपण जर नीट वाचला किंवा वाचता प्रश्न वाचा. पहिलं काय दिलंय? द बर्बँक वॉज बोर्न ऑन मार्च 17, 1894. तर बर्बँक वॉज बोर्न ऑन मार्च 7 दिलाय मित्रांनो 7. तुम्हाला इथं
जम्बलिंग करणारा प्रश्न आहे. 17 एखादा म्हणायचा ट्रू. पण नाही मित्रा, हे फॉल्स आहे. कारण इथं 17 आहे, इथं 7 आहे. थोडासा जरी इकडचा तिकडं शब्द झाला, तरी तुमचं उत्तर चुकलं. त्याच्यामुळे हे काय बाबा फॉल्स आहे. दुसरं बघा, बर्बँक वॉज फॅसिनेटेड विथ वंडर ऑफ नेचर. तर या ठिकाणी बघा फॅसिनेटेड विथ वंडर बघा, ही वॉज फॅसिनेटेड विथ वंडर ऑफ नेचर. तर हे ट्रू आहे. तर वंडर ऑफ नेचर हे ट्रू आहे. पुढे बघा, पुढचा जर आपण या ठिकाणी बघितला, पुढे काय द पोटॅटो वॉज अनसक्सेसफुल व्हेन इंट्रोड्यूस्ड टू लोकल फार्मर. ते अनसक्सेसफुल झालं. तर बघा नाही, द पोटॅटो वॉज व्हेरी सक्सेसफुल आहे. इथं व्हेरी सक्सेसफुल आहे म्हणजे हे वाक्य जे आहे ते फॉल्स आहे. आणि पुढचं आहे बर्बँक डिसाइडेड टू डिवोट हिज लाईफ टू द प्रोडक्शन ऑफ न्यू टाइप्स अँड व्हरायटीज ऑफ प्लांट लाईफ. तर बघा इथं दिले, तर बघा ही डिसाइडेड टू डिवोट हिज लाईफ टू प्रोडक्शन ऑफ न्यू टाइप अँड व्हरायटीज ऑफ प्लांट लाईफ. तर हे ट्रू आहे. तर इथे याला आपण म्हणू शकता ट्रू. तर पहिला प्रश्न अतिशय सोपा असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स असेल किंवा एखादं वाक्य पूर्ण करा असेल, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. ओके. याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे दुसरा आपल्याकडे ए टू जी ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये बर्बँक बाबा ते काय शिकले? काय फॅसिनेटेड केलं? काय रीड केलं? आणि काय इंट्रोड्यूस? लर्नचा जर का तुम्ही विचार केला, तर ते कुठल्या-कुठल्या गोष्टी शिकले, ते या ठिकाणी मला या ठिकाणी समजून घ्यावं लागणार आहे. लर्न काय शिकले बघा, इथं जरा थोडंसं या ठिकाणी आपण बघूयात बाबा काय शिकले, काय लर्न शिकले ते, की ही वॉज फॅसिनेटेड आलंय. त्याच्यानंतर ही लर्न बघा, लर्न द टेक्निक ऑफ रायझिंग व्हेरियस क्रॉप अँड फ्लॉवर्स. हे ते शिकले. काय शिकले? बघा या ठिकाणी इथं दिलेलं आहे. मी जरा बाकीच्या गोष्टी आता रफ करतो ज्या कामाच्या नाहीयेत त्या. काय शिकले बाबा? लर्न. ही लर्न द टेक्निक ऑफ रायझिंग व्हेरियस क्रॉप अँड फ्लॉवर्स. इथपर्यंत तुम्ही लिहिलं करू शकतो फर्स्ट हँड. ओके. फर्स्ट हँड एवढा भाग तुम्हाला या ठिकाणी लिहिता येऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे फॅसिनेटेड बघा. लर्नच्या तिथं तुम्ही हे लिहू शकताय. फॅसिनेटेडच्या इथं काय लिहू शकता बाबा? फॅसिनेटेड मगाशी आपण बघितलं होतं, की बाबा इथं दिलेलं आहे, की बाबा ही वॉज फॅसिनेटेड विथ द वंडर ऑफ द नेचर. वंडर ऑफ द नेचर. फॅसिनेटेड ऑफ वंडर ऑफ द नेचर. आणि रीड त्यांनी काय वाचलं? बघा इथे लिहिलंय, की ही रीड डार्विन्स व्हरायटीज ऑफ एनिमल अँड प्लांट्स अंडर द डॉमिनिस्ट्रेशन. तर हे त्यांनी वाचलेलं आहे. तर ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. ओके. पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे इंट्रोड्यूस. इंट्रोड्यूसमध्ये कोणाला इंट्रोड्यूस केलं होतं त्यांनी? की बाबा लोकर फार्मरला त्यांनी इंट्रोड्यूस केलं होतं. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करू शकताय. ओके. तिसरा जो आहे तो व्हॉकॅब्युलरीवरती असतो. राइट अँटोनॉमीज म्हणजे याचे जे काही तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचे पॅसेजमध्ये बघून. लेटला अर्ली, ओल्डला न्यू या ठिकाणी येईल. परंतु इथं यंग असा आलेला आहे. यंग आणि अबाऊला बिलो आणि बिफोरला आफ्टर आपण म्हणू शकतो. एकदम सोपा आहे. 2 मार्क मिळू शकतात. त्याच्यानंतर डू ॲज डायरेक्टेड. हा जो चौथा जो प्रश्न आहे ग्रामरचा, त्याच्यातला हा पहिला जो तुम्हाला दिसतोय अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. सगळ्यात सोपा प्रश्न. तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळून देणार इथं. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? टूच्या सोबत जे आलेलं आहे, त्याला अंडरलाईन करायचं. वाक्य पूर्ण जसं आहे तसं लिहायचं आणि टू डी-ओ-टीला अंडरलाईन करायचं. एवढंच करायचंय. बाकी काय मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला टेन्शन नाहीये. पुढचा बघा दुसरा प्रश्न. नॉट ओन्ली बट अल्सोचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. नॉट ओन्ली बट अल्सो. काय दिलेलं आहे? ही वॉज फॅसिनेटेड विथ द वंडर ऑफ नेचर अँड लर्न द टेक्निक ऑफ रायझिंग व्हेरियस क्रॉप्स. नॉट ओन्ली बट अल्सो. तुम्हाला सांगतो अँड काढून त्याच्या जागेवर मला बट अल्सो लिहायचं असतं. बट अल्सो. बट अल्सो कुठं वापरायचा हा एकदम साधा क्लिअर कट विषय. अँड काढायचा त्याच्या जागेवर बट अल्सो लिहायचा विषय संपला. आता नॉट ओन्ली बघा. ही वॉज शक्यतो बऱ्याचदा तुमच्या सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण नॉट वापरतो. ही वॉज नॉट ओन्ली फॅसिनेटेड विथ द वंडर ऑफ नेचर आणि अँडच्या जागेवर बट अल्सो लर्न द टेक्निक ऑफ रायझिंग व्हेरियस क्रॉप्स असं या ठिकाणी लिहू शकतो. इथे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. व्याकरणावरती आपण ऑलरेडी एक रिव्हिजन घेतली होती. जी मुलं उपस्थित होती त्यांना नक्कीच चांगले मार्क मिळतील किंवा हा भाग समजेल. व्याकरणाच्या रिव्हिजनमध्ये आपण हे दोन्ही एक्झाम्पल घेतले होते. बघा पर्सनल रिस्पॉन्समध्ये राइट द नेम ऑफ एनी 4 व्हेजिटेबल्स अँड डिस्क्राईब वन ऑफ देम. 4 कुठल्यातरी व्हेजिटेबलची तुम्ही नावं लिहा. पोटॅटो लिहा. काय जी तुम्हाला ज्या व्हेजिटेबलची तुम्हाला नावं लिहायची आहेत, त्या व्हेजिटेबलची तुम्हाला नावं लिहा. कॅबेज लिहा, लेडीज फिंगर लिहा किंवा बिटर ग्राउंड लिहा. अशा प्रकारे तुम्हाला जी लिहायची ती लिहा आणि त्याच्यापैकी एका विषयी थोडंसं डिटेलमध्ये लिहा. तुमची जी आवडती भाजी असेल ती लिहा. पुढे समरी. मित्रांनो समरी लिहिताना एक काळजी घ्या टायटल. आता टायटल मग बर्बँक लिहून टाका. त्याचं नाव आहे बर्बँक ॲग्रीकल्चर विझार्ड तुम्ही लिहू शकता किंवा नुसतंच बर्बँक लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळेल. आणि नंतर मग ती जी समरी रायटिंग आहे ती थोडक्यात तुमच्या भाषेमध्ये लिहायचा तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे. पुढे बघा
लेटर रायटिंग. मित्रांनो, लेटर रायटिंगमध्ये काय करायचं? लेटर रायटिंगमध्ये कुठलंही लेटर आलं, तरी तुम्हाला इथं बघा फॉर्मल आणि इन्फॉर्मल 2 गोष्टी आहेत. याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय वाचायची आपल्याला ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती व्यवस्थित वाचायची एन्जॉय मेळघाट टायगर सफारी म्हणजे मेळघाट टायगरची जी सफारी आहे. मेळघाटामध्ये सफारी असणार आहे. तिथं जायचंय फिरायला वगैरे बघा. मेक युअर हॉलिडेज विथ द जॉय ऑफ नेचर. अट्रॅक्टिव्ह फॅसिलिटीज. ट्रॅव्हलिंग, लॉजिंग अँड बोर्डिंग. एक्सपिरियन्स गाईड. टेस्टी अँड हेल्दी फूड. रिलॅक्स एक्सपिरियन्स टू सी रियल एक्सपिरियन्स टू सी ॲनिमल. स्पेशियल अट्रॅक्शन सनराईज अँड सनसेट पॉइंट. त्याच्यानंतर इथं कोलखास पॉइंट असेल. आणि ऑर्गनायझर कोण आहे? एस-आर टूर्स अँड ट्रॅव्हल्स, बनेरा रोड, अमरावती. बडनेरा रोड, अमरावती. आता या ठिकाणी एक काम करायचंय. तुम्हाला बघा सगळ्यात पहिली गोष्ट पत्ता व्यवस्थित लिहायचा आहे. सगळ्यात अगोदर इथं तुम्हाला दिलंय का बाबा? इथं बघा तुमचं दिलंय. तुम्ही पियुष किंवा प्रिया आहात. वर्धमान नगर, सी-ए रोड, नागपूर 8. या ठिकाणी ऑलरेडी तुमचं नाव आणि पत्ता दिलाय. तर मग इथं तुम्ही तुमचं नाव आणि पत्ता लिहायचा. समजा मी लिहिलं प्रिया. प्रिया एक प्रिया लिहिलंय बाबा. प्रियाचं आडनाव काय लिहिलंय का नाही लिहिलं. मग इथं तुम्ही बाबा प्रिया लिहा. प्रिया प्रभुने वगैरे काहीतरी लिहायचं तर तुम्हाला लिहा प्रभुने. प्रभुने. झालं आणि नंतर इथं तुमचा तो पत्ता लिहा. वर्धमान नगर. वर्धमान नगर. त्याच्यानंतर सी-ए रोड. सी-ए रोड. जो दिलाय तसा नागपूर आणि नंतर 8 नागपूर 8 आणि नंतर डेट लिहा. त्याच्यानंतर मित्रांनो डेट लिहायला विसरू नका. 15th बाबा समजा सप्टेंबर जी काही तुम्हाला 2021 जी काही तुम्हाला डेट लिहायची ती लिहा. जी काही डेट म्हणजे इथं ज्या डेट असतील त्याच्या जवळपासची डेट लिहा. ठीक आहे. आता ही डेट लिहिली. त्याच्यानंतर एक ओळ सोडून आता मला जे पत्र लिहायचं बघा तुम्हाला फॉर्मल पत्र लिहा किंवा इन्फॉर्मल. सुरुवातीला तुम्हाला तुमचा पत्ता, पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहायला लागतो. आणि जर का फॉर्मल लेटर असेल, तर डायरेक्ट बघा राइट अ लेटर टू युअर फ्रेंड रिक्वेस्टिंग हिम टू जॉइन मेळघाट टायगर सफारी. मेक यूज ऑफ म्हणजे त्याला तुम्हाला मेळघाट सफारी जॉइन करा. या संदर्भात बाबा तुम्हाला त्याला रिक्वेस्ट करायची आहे. किंवा त्याला 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 प्रवृत्त करायचं. मग इथे लिहायचं एक ओळ सोडून लिहायचं डिअर फ्रेंड. डिअर फ्रेंडचं त्याचं नाव लिहा. डिअर आकाश वगैरे काहीतरी नाव लिहून टाका. लिहा डिअर आकाश, कॉमा आणि नंतर मग पत्र लिहायला सुरुवात करा. मग इथं पत्र लिहायला तुम्ही कॉमन सुरुवात करू शकता, की बाबा आय रिसीव्हड युअर लेटर ऑन मंडे. आय एम व्हेरी हॅपी टू रीड इट. डोंट वरी अबाउट मी. हाऊ आर यू? आणि नंतर आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज. त्यासाठी मी एक हे जे पत्र लिहितोय एका विशिष्ट कारणासाठी. आणि मग पत्र लिहा आणि मग शेवटी बाबा तुझा मित्र वगैरे असं तुम्ही लिहू शकताय. हे पत्र कसं लिहायचं आता इतक्या वेळ नाही आपल्याकडे सांगायला. फक्त मी तुम्हाला इम्पोर्टंट गोष्टी सांगतोय. आणि जर का तुम्हाला हे पत्र जर का तुम्हाला फॉर्मल लेटर लिहायचं असेल, फॉर्मल म्हणजे तुम्हाला जर काही फॉर्मल लेटर लिहायचं असेल तर कसं लिहायचं? तर ते पण सांगतो तुम्हाला. फॉर्मल लिहायचं असेल तर मग इथं काय लिहिणार? टू लिहिणार आणि मग टू लिहून बाबा या ठिकाणी तुम्हाला ज्याला पत्र पाठवायचं द मॅनेजर टू द मॅनेजर. टू द मॅनेजर लिहायचं आणि मग खाली तो पत्ता बघा इथे दिलेला आहे. टू द मॅनेजर एस-आर टूर अँड ट्रॅव्हल्स, बडनेरा रोड, अमरावती ते लिहायचं आहे. आणि ते लिहून मग नंतर सब्जेक्ट मॅनेजरचा पत्ता लिहिला. त्याच्यानंतर एक ओळ सोडून सब्जेक्ट लिहायचं. सब्जेक्टमध्ये तुम्ही लिहू शकता रिक्वेस्ट फॉर प्रोव्हायडिंग डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट मेळघाट टायगर सफारी. ती लिहू शकता. कारण इथं तुम्हाला दिलंय, की बाबा इथं दिलेलं आहे, की रिक्वेस्टिंग हिम टू प्रोव्हाईड डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट मेळघाट टायगर सफारी. मग इथं लिहायचं रिक्वेस्टिंग टू प्रोव्हाईड डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट मेळघाट सफारी, टायगर सफारी. सब्जेक्ट लिहायचं आणि नंतर रिस्पेक्टेड सर, मॅडम आणि मग पत्र लिहायला सुरुवात करायची. जरा काळजीपूर्वक व्यवस्थित हे पत्र लिहायचा तुम्ही प्रयत्न करा. पुढचा बघा प्रश्न असतो तुम्हाला या ठिकाणी B1 आणि B2. इथं या दोघांपैकी एक प्रश्न एक पत्र लिहायचं असतं A1, A2 मधलं आणि खाली जो बी प्रश्न आहे त्याच्यामध्ये डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच दोघांपैकी एक प्रश्न लिहायचा आहे. तर यातला डायलॉग रायटिंग खूप सोपा असतो. डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतात बघा. पहिला आहे, दुसरा आहे आणि तिसरा आहे. पहिला सोपा असतो. त्याच्यामध्ये जंबल सेंटेन्स तुम्हाला दिले असतात. आणि हे जे जंबल सेंटेन्स आहेत ना, या जंबल सेंटेन्स पासून तुम्हाला याला एका व्यवस्थित लाईनीमध्ये लिहायचे असतात. याच्यामध्ये शक्यतो बघा 2 प्रश्न असतात. बघा हा एक क्वेश्चन आहे, हा एक क्वेश्चन आहे. या दोघांमध्ये पहिलं एक वाक्य जे आहे ते या दोघांमधलंच असणार. कारण पहिला प्रश्न असतो. मला सांगा कुठला प्रश्न पहिला असू शकतो? व्हॉट टाइप ऑफ स्टोरी डू यू लाइक टू रीड? आणि व्हॉट्स युअर हॉबी? पहिला प्रश्न काय असणार? व्हॉट्स युअर हॉबी? व्हॉट इज युअर हॉबी? हा पहिला प्रश्न असणार. मग याचं उत्तर काय असणार आहे बाबा? आय लाइक टू रीड एडव्हेंचर स्टोरीज का माय हॉबी इज रीडिंग बुक? तर माय हॉबी इज रीडिंग बुक हे 2 नंबरचं वाक्य असणार आहे. आणि मग याच्यानंतर मग प्रश्नच असणार आहे. हा प्रश्न 3 नंबरला असणार, की बाबा व्हॉट टाइप ऑफ स्टोरी
स्टोरीज डू यू लाइक टू रीड? तुम्हाला कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात? मग इथं इथं त्याचं उत्तर असेल शेवटचं, आय लाइक टू रीड एडव्हेंचर स्टोरी. अशा पद्धतीने मित्रांनो इथं तुम्हाला 1 मार्क मिळून जातो. दुसरा प्रश्न जो आहे ना, याच्यामध्ये आपल्याला कंप्लीट करावं लागतं डायलॉग. जसं की इथं सायलीचा डायलॉग दिलाय, "व्हॉट इस युअर फेव्हरेट डिश?" मग इथे लिहायचं, "माय फेव्हरेट डिश इज वडापाव." "डू यू लाइक टू डू यू नो हाऊ टू प्रिपेअर इट?" "येस, आय नो हाऊ टू प्रिपेअर इट." संपला विषय. एकदम सोपा आहे. 1 मार्क मिळाले. तिसरा जो सी जो प्रश्न आहे ना, इथं थोडीशी गडबड होऊ शकते. याच्यामध्ये काय करायचं, राइट अ डायलॉग बिटवीन यू अँड डॉक्टर. तुम्ही आणि डॉक्टर या दोघांमधला डायलॉग आहे. म्हणजे इथे लिहायचं राम आणि डॉक्टर. राम आणि डॉक्टर, राम आणि डॉक्टर असं तुम्ही लिहू शकता किंवा तुमचं नाव या ठिकाणी किंवा आय लिहा असं आय लिहा. यू म्हटलं की मग आय लिहायचं आणि डॉक्टर लिहायचं. म्हणजे कशा संदर्भात बाबा, की ऑन हाऊ टू कीप अवर लाईफ सेफ फ्रॉम कोविड. बरोबर, कोविडपासून आपली लाईफ सेफ कशी राहावी या संदर्भात बाबा तुम्ही कन्व्हर्सेशन करा. मग या ठिकाणी तुमचे 3 वाक्य आणि डॉक्टरची 3 वाक्य आली पाहिजे. म्हणजे तुमचं वाक्य, डॉक्टरचं वाक्य, तुमचं वाक्य, डॉक्टरचं वाक्य अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्राफ्टिंग अ स्पीच. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक तर तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे किंवा स्पीच ड्राफ्ट करायचा आहे. दोघांपैकी एक काहीतरी करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, एखादं तुम्हाला चार्ट दिला जाईल, पाय चार्ट दिला जाईल, टी डायग्राम दिला जाईल, टेबल दिला जाईल. या टेबलचा वापर करून आपल्याला काय करायचं असतं, एक पॅराग्राफ प्रिपेअर करायचा असतो. जसं की इथे तुम्हाला दिलंय द फीचर्स ऑफ टुडेज डिजिटल इंडिया. आजचा जो डिजिटल इंडिया आहे त्याचे फीचर्स या ठिकाणी इथे दिलेले आहेत. तर याच्यापासून तुम्हाला पॅराग्राफ तयार करायचे आहे. किंवा नॉन व्हर्बलमध्ये काय करायचं इथे, इथे तुम्हाला जो पॅराग्राफ दिलेला आहे, त्या पॅराग्राफ वाचून तुम्हाला हा एक चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. पॉइंट दिलेत, इन्फॉर्मेशन दिले. म्हणजे हिस्ट्री ऑफ पी दिले. मग ती हिस्ट्री ऑफ पी तुम्हाला इथं लिहायची आहे. आणि इथं दिलंय लेट्स नाऊ द पी हिस्ट्री. द नेम ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिस पी हॅड इट्स ओरिजिन फ्रॉम द फॅक्ट दॅट इट वॉज एक्सपेन्सिव्हली माइंड फ्रॉम मेयर इन पॅरिस डिस्ट्रिक्ट. ओके, हे एक आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा लिहू शकता, इन द बिगिनिंग इट वॉज यूज टू कन्स्ट्रक्शन अँड बाय स्कल्प्टर. हे येऊ शकतं. हे 2 मुद्दे तुम्ही त्याच्या हिस्ट्रीमध्ये लिहू शकताय. ॲडव्हांटेजेस बघा इथं दिलेले आहे. द बिगेस्ट ॲडव्हांटेजेस ऑफ पी इज द प्रॉप्रायटरी दॅट अलाउ इटसेल्फ मोल्डिंग. हे एक मोल्डिंग हे एक आहे. त्याच्यानंतर दिस अलाउड पीपी टू पी-ओ-पी टू. इथे तुम्ही ह्या पॅराग्राफमधले 2 मुद्दे लिहू शकताय. तर हा मुद्दा खूप सोपा असतो. तो तुम्ही सोडवू शकता. तर त्याच्यावर डिटेलमध्ये मी काही बोलत नाही. किंवा तुम्ही बघा, हा झाला तुम्ही या दोघांपैकी एक प्रश्न सोडवला. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक्सपांड द थीममध्ये तुम्हाला रिपोर्ट रायटिंग किंवा स्टोरी रायटिंग दोघांपैकी एक लिहायचं असतं. रिपोर्ट रायटिंग लिहिताना तुम्हाला टायटल लिहिणं गरजेचं आहे. द टायगर वॉज फाउंड इन द सिव्हिल एरिया. म्हणजे त्याचे टायटल व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आणि टायटल लिहून मग खाली डेट वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायच्या आहेत. मग जसं की टायगर वॉज फाउंड इन सिव्हिल एरिया लिहिलं. त्याच्यानंतर मग तुम्हाला लिहायचं बाबा की गोरेगाव जुलै 4 आणि मग तुम्ही लिहायला सुरुवात करू शकताय. इथं टायटल लिहिणं खूप गरजेचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर स्टोरी जरी लिहिली तरी स्टोरीला टायटल लिहायचं आहे. दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी आज सोडवावा लागणार आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळवून देईल. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे ट्रान्सलेशनचा प्रश्न आहे. त्याच्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क आरामात मिळतात. इथं काय करायचंय, पहिला प्रश्न असतो, तुम्हाला 6 शब्द दिलेले असतात. या 6 पैकी 4 शब्दांचे मराठीत अर्थ. जसं की ही जी टेस्ट आहे, या टेस्टचा अर्थ चाचणी होईल. नॉर्मल म्हणजे सामान्य, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, लाईटली म्हणजे हळुवारपणे, रिएक्शन म्हणजे प्रतिक्रिया आणि कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. एकदम सोपा असतो. पुढचा बघा, या पुढच्या प्रश्नामध्ये 4 वाक्य दिली जातील इंग्लिश. त्याचे तुम्हाला मराठीत अर्थ सांगायचे. जसं की यूज डस्टबिन फॉर गार्बेज. कचऱ्यासाठी कचरापेटीचा वापर करा. इटेबल आर नॉट अलाउड. खाण्याचे पदार्थांना अनुमती नाही, परवानगी नाही. डोंट प्लग द फ्लॉवर. झाडे तोडू नका. सॉरी, फुले तोडू नका. कीप द गार्डन नीट अँड क्लीन. बगीचा सुंदर आणि स्वच्छ ठेवा. झालं, एकदम सोपं आहे. आणि तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही 2 म्हणी किंवा वाक्प्रचार दिले जातील आणि त्याचे मराठीत अर्थ. माईट इज राईट म्हणजे बळी तो कानकळी आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हणजे अनुभव हा उत्तम शिक्षक आहे. तर अशी एक प्रश्नपत्रिका मित्रांनो तुमची असू शकते. अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका असू शकते. हीच येईल मला माहिती नाही, पण अशाच पद्धतीची तुमची प्रश्नपत्रिका आजची असणार आहे. तर आपण एक रिव्हिजन घेतली प्रश्नपत्रिकेची. तर नक्कीच तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.